गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला माहितीच आहे, रिसेंटली MPSCची ॲड आलेली आहे. त्यामध्ये MPSC थ्रू खूप साऱ्या पोस्टचं सिलेक्शन्स आहेत, बरोबर. असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच सहाय्यक प्राध्यापक यासाठीही त्यामध्ये ॲड आलेली आहे. तर या असिस्टंट प्रोफेसर फॉर द इंग्लिश सब्जेक्ट सहाय्यक पदासाठी इंग्लिश विषयाच्या जे काही पद भरती होणार आहे त्याबद्दल टोटल सिलेबस आपण आज पाहणार आहोत. असिस्टंट प्रोफेसर इंग्लिश महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस ग्रुप ए. देन यू कॅन सी हिअर स्टेप्स ऑफ द एक्झाम. तुमची एक्झाम जी आहे ती रिटर्न एक्झाम होणार आहे 200 मार्काची आणि त्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे 50 मार्काचा. रिटर्न एक्झाम्स फॉर 200 मार्क्स अँड इंटरव्ह्यू फॉर द 50 मार्क्स. लेवल, डिग्री अँड टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी 100. अँड मीडियम ऑफ द इंग्लिश. ऑफकोर्स आपण इंग्लिश पदासाठी असिस्टंट प्रोफेसरची जागा भरतोय, तर इंग्लिशमध्ये हा तुमचा पेपर असणार आहे आणि 200 मार्काचा पेपर आहे. ड्युरेशन इज द 1 hour. 1 तासाचा तुमचा वेळ आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. चला तर मग डिटेलमध्ये पाहूयात काय सिलेबस आहे. फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड बाय कन्सिडरिंग द मार्क्स ऑप्टेन इन द रिटर्न टेस्ट अँड द इंटरव्ह्यू. तुमची जी काही शेवटची लिस्ट लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट ती तुमच्या रिटर्न एक्झामवरती आणि तुमच्या इंटरव्ह्यूवरती डिपेंड आहे. लेट्स सी दॅट सिलेबस इन डिटेल. इफ वी आर गोइंग इन डिटेल we can see that first one is the British literature from the Chaucer to the present day. ब्रिटिश लिटरेचरचा जो काही तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे इंग्लिशचा. नाऊ आय वूड लाईक टू से दॅट वॉट एव्हर यू आर प्रिपेअरिंग फॉर दिस पोस्ट, आय थिंक यू हॅव क्लिअर्ड युअर सेटनेट एक्झामिनेशन. तुम्ही तुमचं सेटनेट एक्झामिनेशनचा जर तुम्ही पॅटर्न बघितलात किंवा सिलेबस बघितलात इंग्लिश पेपर 2चा, तर त्यामध्येही फर्स्ट ऑफ ऑल तुमचं लिटरेचरच आहे ब्रिटिश लिटरेचर. त्यामध्ये ड्रामा आहे, पोएट्री आहे आणि बरंच काय इन्क्लूड आहे. तोच सिलेबस आहे तुमच्या MPSCसाठी. जर तुम्ही सेटनेटचे क्लासेस केलेले असतील किंवा तुम्ही सेटनेट क्लास असाल तर तुम्हाला हे काही अवघड नाही जाणार आहे. जस्ट यू हॅव टू रिवाइज. नाऊ सेकंड पॉईंट इज नथिंग बट क्रिटिसिझम अँड लिटररी थेरी. इन दॅट लिटररी कॉम्प्रेहेन्शन अप टू द रेनान्सेन्स, जॉकोबियन टू रेस्टोरेशन पिरियड्स, ऑक्स्टन एज, 18th century लिटरेचर, रोमॅन्टिक पिरियड, विक्टोरियन अँड प्री रॅफेलिडाइट्स, मॉडर्न ब्रिटिश लिटरेचर, कंटेम्पररी ब्रिटिश लिटरेचर, लिटररी थेरी अँड क्रिटिसिझम अप टू T.S. Eliot, कंपॅरेटरी थेरी. These are all the included in the your second point, which is nothing but the criticism and literary theory. यामध्ये तुमचे जॅकोबियन असतील, रिस्टोरेशन्स असतील, तुमचं 18th to 19th century असेल, त्यामध्ये विक्टोरियन असेल, रोमॅन्टिक असेल, मॉडर्न ब्रिटिश लिटरेचर, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. आय कॅन से दॅट दिस इज द सेम सिलेबस ऑफ युअर सेट इंग्लिश पेपर 2. थर्ड पॉईंट बघूयात आपण. हिस्ट्री ऑफ द इंग्लिश लँग्वेज टीचिंग. फोर्थ इज युरोपियन लिटरेचर फ्रॉम द क्लासिकल एज टू 20th century. Fifth one is the Indian writing in English and Indian literature in English translation. Sixth one is the American and other non-British English literatures. And seventh one is nothing but the literary theory and criticism. These are the points to be included into your MPSC syllabus for the assistant professor post, and subject is nothing but English. Okay, I think the syllabus is clear to all of you. Do well, prepare well and do your best. All the very best. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.